पिसारबे ग्रामपंचायत अरुण मात्रे तिथे उपस्थित, आविक शेठ महादे, एकनाथ मात्रे, सर्व आमचे सहकारी बघा, नंदू मात्रे इथे आहेत खऱ्या अर्थाने. एकनाथ दादा सर्वांची मेहनत आणि खास करून जय भोलेनाथ आणि गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे क्रिकेट संघातील सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करावे लागेल. ही स्पर्धा जरी रमेश शेठ म्हात्रे आणि संतोषदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीसाठी आलेले आहे, संपूर्ण पिसारे गावाने इथे खूप मोठं योगदान दिलेलं आहे. मिलिंद उलवेकर यांचा सन्मान केला जाईल. मिलिंद या आपला सन्मान केला जाईल आणि बोलूया आपण आमच्या समोर यापूर्वी आवाज ऐकला आपण योगेश मडबी मॅन फ्रॉम सिद्धी करवले. आता बोलणार आहोत आपण जयेश भोसले सर यांच्याकडे बोलूया. थँक्यू व्हेरी मच महागुरु. धन्यवाद योगेशजी मडवी सर. सामन्याकडे वळतो आहोत आपण. एकंदरीत एका बाजूला आपण पाहतोय जयंतमान सिद्धी करवले आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना DCC मोरबे या दोन संघांदरम्यानची लढत. टॉस जिंकला मोरबे टीमने आणि प्रथम निर्णय घेतला या सामन्यामध्ये, जिथे क्षेत्ररक्षण करण्याचा पाचारण करण्यात आलं बॅटिंगसाठी जयंतमान सिद्धी करवले या संघाला. सामन्याकडे वळतो आहोत. अनेक चित्तथरारक लढती आज या तिसऱ्या रजनीमध्ये आपण पाहत आहोत. प्रत्येक सामना हा चित्तथरारक लढतीनीच बनलेला, जणू काही आज चुरशीचे सामने होणार केवळ असंच भासू लागलंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पहिला बॉल, पहिला चेंडू खोला टाकला, गॅपमध्ये खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, एक्झिक्युशन चांगलं पाहायला मिळालं, परफेक्शन चांगलं होतं. पहिल्याच बॉलवरती आघाडीचा बॅटर जयदास मडवीला आपण पाहिलं, ज्याच्यासाठी खोला टाकलेला बॉल, त्यावरती एक सिंगल अकाउंट ओपन केलंय विनीत फडकेच्या अगेन्स्ट. सौरभ पाटील आणि जयदास मडवी ही जोडी आघाडीची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावेचा स्ट्रोक. पुढचा बॉल खोलात, पुन्हा एकदा ऑन साईडला, क्षेत्ररक्षक वेगाने, चेंडूवरती येईल केवळ एक सिंगल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही, अशा दर्जाची गोलंदाजी व्हायला हवी. कारण पॉवलेटच्या षटकामध्ये पॉवरफुल आणि खरपून समाचार घेण्यासाठी बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असतो. यथेच्छ दुलाई करण्यात येते, परंतु अगदी त्याच वेळेला या मोठ्या स्ट्रोक खेळण्याच्या औदार्यामध्ये, मोठे फटकेबाजी करण्याच्या औदार्यामध्ये आपली विकेट देखील बॅटर गमावून बसताना आपण अनेक वेळेला पाहिलंय. आणि अर्थात इथे एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या 3 धावा धावलकावरती आहे. पहिल्या षटक प्रगतीपदावरती असताना विनीत फडकेला आपण पाहतोय. अपेक्षा असेल त्याच्यावरती मोठे स्ट्रोक खेळले जातील, अपेक्षा असेल एक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. सौरभ पाटील तो एक आक्रमक खेळाडू आहे, त्याचा झंझावाती खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहणे अत्यंत आवश्यक असेल. कारण आघाडीला येत असताना त्याने या भूमिकेला नेहमीच न्याय दिला आहे. तो आक्रमक आहे, त्याची शैली ही विस्फोटक अंदाजाची आहे आणि तो एक अविश्वसनीय खेळाडू आहे. असा सौरभ पाटील, याला आपण स्ट्रायकर एंडवरती पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज पुनश्च सज्ज होईल. उजव्या एसीच्या बाहेर वेगाने टाकला गेलेला बॉल, एक चॅनल मध्ये चेंडू पाहायला मिळाला. उजव्या एसीच्या बाहेर टाकला, बॅटरचे पदलले ते होत नाही हे जाणलं आणि अर्थात हा थेट चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल उजव्या एसीच्या बाहेर, वाईड यॉर्कर. आणि अगदी त्याच वेळेला गुड लेन स्पॉट, अगदी फुलर लेन्सचे चेंडू, नाविन्यपूर्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर, पुन्हा एकदा पुनश्च सातत्य राखलंय गोलंदाजीतलं. जाणीवपूर्वक केली जाणारी गोलंदाजी पदललित झालेलं नाही आहे फलंदाजाचं. क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळेला म्हणतो की फुटवर्क हा फार महत्त्वाचा राहतो. अलीकडच्या कालावधीमध्ये मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हा फार महत्त्वाची बाब आहे. कारण मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 3, या 2 लगातारच्या चेंडूवरती धावा आलेल्या नाही आहेत. दमदार गोलंदाजी झाली आहे. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर, पुनश्च खोलात, वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळाला. लगातारचे 3 चेंडू डावखुऱ्या त्याचा बॅटर सौरभच्या अगेन्स्ट. मोठे स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्याच्या अगेन्स्ट चेंडू निर्धाव स्वरूपाचे आपण पाहत आहोत. वेग प्रचंड आहे, परंतु दिशेवरती असणारं प्रभुत्व किती महत्वाचं आहे पाहना. सौरभच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना आपण विनीत फडकेला पाहत आहोत. मी विकासजी दवणे यांना विनंती करेन की आपण कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधा. विकासजी.
स्कोरकार्डवरती 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि जिथे शेवटचा बॉल गोलंदाज विनीत, शेवटचा चेंडू देखील वेगवान परंतु तो दिशाहीन पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव येत असताना जतीनजी गोंधळे यांना आपण गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. या मॅचचे ऑफिशियल्स म्हणून कामकाज करत असताना हिरामनजी भोसरे सर यांना आपण पाहत आहोत. DRS कॉल केलाय फिल्डिंग टीम व्हाईट बॉल साठी आणि अगदी त्याच वेळेला सचिनजी कडू सर यांना आपण पाहत आहोत. या 3 ऑफिशियल्स कामकाज करतात. DRS कॉल करण्यात आला आणि अर्थात डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा इथे वापर करण्यात येईल. फिल्डिंग टीमने चॅलेंज केले अंपायरच्या या डिसिजनला. चॅलेंजेस एक्सपेक्टेबल आहेत कारण टेनिस क्रिकेट .in इथे कामकाज करते. त्यांच्या माध्यमातून नेहमीच एक सुंदर कामकाज पाहायला मिळालं. डिसिजन काय येतोय पाहावा लागेल कारण केवळ 4 धावा या मागील चेंडूंवरती आलेल्या पाहायला मिळाल्यात. हा बॉल एक्झॅक्टली कुठून ट्रॅव्हल झाला होता कारण या बाबीमध्ये कर्णधाराची अगदी त्याच वेळेला यष्टिरक्षकाची प्रतिक्रिया जाणून घेणं अत्यंत गरजेचं राहतं. यष्टिरक्षक धावत आला होता आणि तो म्हणाला होता की आम्हाला DRS कॉल करायचा आहे. या गोष्टी महत्वाच्या राहतात कारण एक पारदर्शकता क्रिकेटमध्ये आणण्यासाठी टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून DRS कॉल देखील देण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. DRS आहे जिथे आपण स्टंप विजन कॅमेरा देखील पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. पंचांना त्यांचा डिसिजन हा कायम राहील. फिल्डिंग करणारी टीम आपला आपण DRS गमावलेला आहे. स्कोर कार्ड वरती 5 पुढचा बॉल. 4 धावा धावफलकावरती आहेत. खोलात टाकलेला बॉल अर्थात निर्धाव स्वरूपाचा आलाय. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 4 धावा विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय तो जय हनुमान सिद्धी करवले. थँक्स. इथे आमचे बंटीचं कौतुक करावं लागेल आणि स्पर्धेकरता बघा सिद्धी करवले ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आदरणीय संतोष मडबी यांच्या वतीने श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मी जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत. पहिल्या षटकाच्या अंती केवळ 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि अगदी त्याच वेळेला दुसऱ्या षटकामध्ये असा गोलंदाज, एक कारगर साबित राहणारा गोलंदाज हवा आहे संघाला. जिथे DCC मोरबे टीमने टॉस जिंकल्यानंतर घेतलेला हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ अभिमान रवाना कर्णधाराला त्या रीतीचा ठरवून दिलाय. धाबा आलेला नाही आहेत पहिल्या षटकामध्ये. कामगिरी दमदार विनीत फडकेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती ओमकार दाखल होत असताना आपण पाहतो आहोत. ओमकार नावडेकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. कर नावाचा खेळाडू हा क्रिकेटमध्ये फार उपयुक्त राहिलाय किंवा भारतीय संघासाठी देखील. खोला टाकलेला बॉल गॅप मध्ये केला. क्षेत्ररक्षण खराब. मिस फिल्डिंग. डीप पॅक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव मिळतील त्या 4. हा आलाय चौकार. थँक्यू. होय, आत्मविश्वासाच्या बळावरती यशाची उत्तुंग आणि उंच इमारत उभी करता येते हे जयदास मडवीने दाखवून दिलंय. मागील षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत तरी देखील काय झालं, काही बिघडलेलं नाही आहे. त्याने पुढच्या बॉलवर चौका टोकला. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. मिळतील धावा 4 लगातार. बॅक टू बॅक चौकार.
थँक्यू. जयनमान सिद्धी करवले संघ म्हणत असेल गाव शहर में इराके में कोणी टक्कर देऊ नका आणि आमच्या भाऊला हलक्यात घेऊ नका. त्याने 2 बॉल 2 चौकार ठोकले. जयदास मडवी यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. एक सिंगल इथे कंप्लीट होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु बॅटच्या मागच्या भागावरती चेंडू आढळला आणि तिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. जयदास मडवीच्या अगेन्स्ट इथे चेंडू निर्धाव स्वरूपाचे टाकावे लागतील किंवा प्रेशर त्याचा अगेन्स्ट बिल्डअप करावा लागेल. कारण एका बाजूला आपण दुसऱ्या बाजूला जिथे आपण पाहतोय ना सौरभ पाटीलच्या बॅटला बॉल अद्याप स्पर्श झालेला नाही आहे. त्याने एकंदरीत 4 चेंडू फेस केलेत. रन्स त्याच्या बॅटमधून आलेली नाही आहे. 4 चेंडू त्याने फेस केलेत. पहिल्या षटकातील पहिले 2 बॉल हे जयदास मडवीने केले होते परंतु पुढचे 4 चेंडू बॅटिंग करत असताना सौरभ पाटीलने फेस केले. केवळ धावा आपण पाहिल्या तर मागील षटकामध्ये केवळ आल्या होत्या त्या 4 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या आणि त्यामधील 3 धावा या केवळ जयदास मडवीच्या बॅटमधून आल्या होत्या. अर्थात अद्याप जिथे आपण पाहिलं ना तर अकाउंट ओपन करता आलेलं नाही आहे ते सौरभ मडवीला. पुढचा बॉल सौरभ पाटील बॅटिंग करतोय. खोला टाकला चॅनल मध्ये वेगवान तेच तर्रार चेंडू इथे पाहायला मिळाला. वेगाचा प्रचंड वापर मैदानाच्या आतमध्ये करण्यात येतोय. ओमकार वेगवान चेंडू ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. उजव्या सीच्या बाहेर शफल झाला आणि अगदी खोला टाकला. फॉलो केलं बॅटरला. खोलात आलेला बॉल जो डॉट बॉल आला. संघाची धावसंख्या 13. 13 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. पुढचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. फलंदाजी करत असताना सौरभला आता मात्र अनेक प्रश्नांचे भडीमार केलाय किंबहुना त्याच्या मनामध्ये आणि चेहऱ्यावरती जिथे संपूर्णतः हावभाव सांगून जात आहेत की त्याच्या मनामध्ये प्रचंड प्रश्नांचा काहूर माजवलाय गोलंदाजांनी. रन्स आलेले नाही आहेत. धावा आलेल्या नाही आहेत. धावा गोळा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न तुम्हाला करावा लागतील परंतु सौरभ पाटीलच्या बॅटमधून रन्स आलेल्या नाहीत. त्यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु घडतंय तरी काय. फलंदाज बाद. 7 बॉल फेस केले. सौरभ पाटीलने एकही धाव न बनवता तो होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. थँक्स. बघा संगीत ऐकल्यानंतर आपण सँडी डीजे आणि यासाठी ते ओळखले जातात. आज जयेश भोसले सर आपण जर विचार केला ना रायगड जिल्ह्यामध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये साऊंड सिस्टीमच्या दृष्टिकोनातून जर विचार केला ना तर सँडी पाटील अर्थात सँडी डीजे वलवली हे सातत्याने ॲग्रेसर राहिलेले आहेत आणि त्यांचं संगीत ऐकल्यानंतर आमचे एकनाथदादा म्हात्रे पिसावरे बघा त्यांच्या चेहऱ्यावर किती हास्यमय वातावरण बघायला मिळतो की जब दिल की बात मन में होती है और मन की बात दिल में होती है ना तो एकनाथ म्हात्रे सर वो जुबा भी आती है. बिल्कुल. ओ टू कमेंट्री बॉक्स. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावरती आहेत. 1 फलंदाज बाद. हे भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. स्पर्धेची ओळख. पुढचा बॉल गोलंदाज उजव्या बाहेर. यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. सिंगल इथे प्राप्त होत असताना एकेरी धाव संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने વધાरत असताना आपण पाहतोय स्क्रीनवरती धावा एकेरीच्या मदतीने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचताय जिथे 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन दी बोर्ड. मागील षटकामध्ये आपण पाहिलं ना तर केवळ धावा पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 4. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 9. एकंदरीत धावफलकावरती आहेत त्या सध्याच्या घडीला 14 धावा. हव्याशा वाटणाऱ्या यशाची चव चाकण्यासाठी प्रयत्नही तितकेसे करावे लागतात. हा बॉल लोअर फुल टोच होता. ऑन साईडला खेळल्यात. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. केवळ एकेरी धाव येते.
एकापेक्षा जास्तीचं काही नाही आलंय. अगदी काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं ना, तर खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं तर 16 फेब्रुवारी आहे. काही दिवसांपूर्वी 14 फेब्रुवारी येऊन गेलाय, तरी देखील एवढे सिंगल या मॅचमध्ये पाहायला मिळाल्यात. एक एक धाव येत असताना पाहायला मिळते आहे. सिंगलमध्ये जास्तीचं डील करता कामा नये. मोठे स्ट्रोक यायला हवेत. या वेळचा बॉल देखील आणखीन एक चेंडू डॉट बॉल आलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाजीतील कमाल धमाल बेमिसाल अशी गोलंदाजी विनीत फडकेच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. त्यांनी पहिल्या षटकामध्ये देखील केवळ धाबा खर्च केल्या होत्या त्या 4. या षटकामध्ये त्याच्या अगेन्स्ट केवळ 2 धाबा आलेल्या पाहायला मिळाल्यात. ॲक्युरसी काय असते ना गोलंदाजीतली त्या गोलंदाजाकडे पाहिल्यानंतर मिळते. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला षटकार. गोड बोलूनी करते विश्वासघात, गोड बोलूनी करते विश्वासघात, अशी कपटी कपटी नारीची जात, अशी कपटी कपटी नारीची जात. थँक्यू. एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. षटकार आलाय. या स्पर्धेचे जनक आदरणीय रमेश शेठ म्हात्रे साहेब, उद्योजक पिसरभाई यांना आपण स्क्रीनवरती पाहत होतो. संघाची धावसंख्या षटकाराने बधारेल. उजव्या सीच्या बाहेर यावेळेला देखील फटका हवेमध्ये फसलाय, परंतु बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये रन्स मिळतील त्या 4. पुढच्याच बॉलवरती आला हा चौकार. थँक्यू. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणी जिंकायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे. सिद्ध होनी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करावंच लागणार आहे आणि प्रसिद्धीच्या झोतामध्ये येत असताना स्वतःला सिद्ध करणं ही अत्यंत गरजेचं राहील. जयदास मडवी हेच करत असताना पाहायला मिळतोय. चहू बाजूला टोले जंग फटकेबाजी. 9 बॉल 23 वरती तो नॉट आउट. संघाची धावसंख्या 25. उदयसीच्या बाहेर लोअर फुल टोस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. केवळ सिंगल दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट केली आहे. संघाची धावसंख्या 27 आहे, तर त्यामधील धावा 25 एकट्या जयदास मडवीच्या बॅट मधून आल्यात. 10 बॉल मध्ये 25 वरती तो नॉट आउट पाहायला मिळतोय. रन्स आल्यात. धावा येत असताना 3 षटकांचा खेळ संपला. 27 धावा धावफलकावरती आहेत. 1 फलंदाज बाद. स्पर्धेचे जनक अर्थात आदरणीय श्री रमेश शेठ म्हात्रे साहेब, उद्योजक पिसारवे यांना आपण स्क्रीनवरती पाहतो. हे भव्य दिव्य व्यासपीठ. एक छोटीशी विश्रांती घेऊया. डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. वर दिसाया पोरलई चिकनी. तर निश्चित स्वरूपात इथे पाहतो. आजचा या स्पर्धेचा सलग 3रा दिवस आहे, 3री रात्र. परंतु घरगुती भोजनाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आमच्या सर्व ऑर्गनायझर कमिटी असतील, आमचे संपूर्ण समालोचक कक्ष असेल, त्यांच्यासाठी ज्यांच्या माध्यमातून हे उपलब्ध झालं ते सुनील पाटील, विनोद दवणे आणि नारायण म्हात्रे या त्रिवेणी संगमचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो. यानंतरची लढत असेल बघा. साखली फेरी दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर विपक्ष चैतनेश्वर खुटारी. संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. इथे डांगणेश्वर मोरबी क्रिकेट संघ खेळताना आपण पाहतो आणि त्या संघाला लीड करण्यासाठी आपण ऋतिक कमलाकर भगत क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांचं आम्ही स्वागत करतो. प्रतीक उलवेकर आहेत जी संदीप दादा उलवेकर माजी उपसरपंच मोरबे यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यातील एक डे स्पर्धा आपल्या भेटीसाठी गेल्या महिन्यात आपल्या भेटीसाठी आली. त्या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत प्रतीक उलवेकर. तुमचं मनपूर्वक आम्ही ते स्वागत करतो. हो टू कॉमेंट्री बॉक्स. जयेश भोसले सर यांच्याकडे बोलूया. 27 धावा धावफलकावरती आहेत. 1 फलंदाज बाद. शैलेजी म्हात्रे यांना आपण पाहिलं महागुरूंच्या समवेत. शैलेजी विचार करत असतील ना की या कम्प्युटरची
चीप केवढी मोठी आहे किंवा किती मोठा साठा आहे अर्थात महागुरूंकडे, कारण हे मेमरी कार्ड आहे ना सर्वाधिक मोठं आहे आणि ते फार महागडे. खोलात टाकलेला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, षटकाची सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना कैलास पाटीलला आपण पाहत आहोत. अनेक खेळाडूंचा किंवा अगदी त्याच वेळेला येणाऱ्या मान्यवरांचा लेखा जोखा किंवा मी तर अनेक वेळा म्हणतो ना महागुरूंकडे 7-12ही असेल कदाचित प्रत्येक मान्यवरांचा. त्यांची आवाजाची शैली, बोलण्याची शैली, स्वागताची शैली आणि सर्व गुण संपन्न असे महागुरू आज आपल्याला देखील या व्यासपीठावरून पाहायला मिळत आहेत. 27ला 1 बाद झालाय. गोलंदाजी मार्कवरती कैलास पुन्हा पुढचा बॉल घेऊन यावेळेला देखील उजव्याशीच्या बाहेर राहिला की इथे मात्र आपण पाहतोय खाली राहिला होता चेंडू. फेकी करण्यात आली, पंचांकडे अपील करण्यात येते, एक सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. एक विहंगम दृश्य या क्रीडा नगरीचं आपण पाहत आहोत आणि अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये चालू असणारा हा दर्जेदार सामना जे हनुमान सिद्धी करवलाय त्याचा अगेन्स्ट खेळतोय DCC मोरबे. टॉस जिंकला होता DCC मोरबे टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे घेण्यात आला होता. फलंदाजावरती प्रेशर क्रिएट करण्याच्या नादामध्ये यष्टिरक्षकाने डायरेक्ट हिट केलं, तिथे एक सिंगल आली आहे. परंतु ही बाब कदाचित विसरल्यात की जिथे स्ट्राईक एंडवरती येत असताना जयदास याला आपण स्ट्राईक एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय आणि ज्या फलंदाजाने 10 बॉलमध्ये 25 धावांची खेळी केली आहे, 100 पैकी जर का 98% योगदान ज्या बॅटरचं राहिलंय संघासाठी, तो स्ट्राईक एंडवरती आला. पुढचाच बॉल पहा, चुकी केली होती यष्टिरक्षकाने आणि इथे धावा मिळतात त्या पुढच्याच बॉलवरती 4. हा आलाय चौकार. थँक्यू. मुंबईचा क्वीन नेकलेस समजल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. पुढचा बॉल खाली राहिला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. जयदास मडवी मैदानाच्या आतमध्ये एकट्याने लढतोय, तो एकटाच चाललाय आणि एकटाच फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने त्याने फटकेबाजी केली आहे, 12 बॉल 29 धावा, संघाची धावसंख्या 32, 32 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल कैलास लोअर फुल टोस, फटका फासला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एक पात्री अभिनय करणारी ही इनिंग इथे संपुष्टात आली आहे. 13 बॉल 29 धावांची खेळी करणारा जयदास मडवी देखील बाद. थँक्यू. संघाचा एक महत्वपूर्ण फलंदाज इथे बाद होत असताना आपण पाहत आहोत. धावा आलेल्या नाही आहेत. 32 धावा फलकावरती आहे. 4थं षटक प्रगतीपदावरती. 2 अक्षरांचा असणारं लक, 2.5 अक्षरांचा असणारं भाग्य, 3 अक्षरांचा असणारं नशीब, 3.5 अक्षर असणारं किस्मत. याहूनी मोठा शब्द आहे मेहनत आणि ती मेहनत करण्यासाठी होय मी मैदानाच्या आतमध्ये आलोय. पांड्या मडवीने सांगितलंय आणि त्याने ठोकलाय. आल्या आल्या मोठा शोक षटकार. तर इथे डांगणेश्वर मोरबी क्रिकेट संघाच्या गोलंदाजांसाठी स्वर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिकसाठी सौरभ नावडेकर यांच्या वतीने 2500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. चला, खेळाडू एकत्रित यायचं नाही आहेत. सर्वांनी लगेचच डांगणेश्वर मोरबी क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. तत्पूर्वी बोलूया आज आमच्या समेत पाहतो योगेश मडवी पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या समेत जयेश भोसले सर. अनेक खऱ्या अर्थाने नामांकित स्पर्धेमध्ये हे दोन्ही शिलेदार नेहमी समालोचन करतात आणि आज आयोजन कमिटीने सुद्धा तुमचं कौतुक केलेलं आहे
की एक अतिशय चांगल्या दमदार आवाजामध्ये दोन्ही समालोचकांच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेला योगदान इथे प्राप्त झालेलं आहे. ओ टू जयेश भोसले सर. पांड्यासाठी एक आकर्षक पारितोषिक येत असताना पाहायला मिळतं. त्याने एक षटकार तर ठोकला, पुढच्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले, तर 3,000 रुपयाचा कॅश प्राइज मानवशेठ डुळे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येईल. पहिला षटकार आला त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 38. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती हनुमानचा पहिला बॉल, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह, झेल घेण्याचा प्रयत्न, सिंगल आली आहे पहिल्याच बॉलवरती. अशा रीतीचा झेल सोपा नसतो. चेंडू डिलिव्हर्ट करायचा आहे, स्वतःच्या बॉडीचं बॅलन्स संतुलन बनवत असताना चेंडूवरती नजर ठेवायची, हे सारं काही जुळून आलेलं नाही आहे आणि म्हणून की काय झेल इथे निसटलाय. ज्या पांड्याच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती षटकार आला ना, तो स्ट्राईक वरती आहे. पुढच्या 2 बॉलवरती 2 षटकार त्याने ठोकले, तर 3,000 रुपयाचा कॅश प्राइज मानवशेठ धुळे यांच्या माध्यमातून देण्यात येईल. इथे हे पारितोषिक येईल का? अर्थात त्यासाठी आधी 2 षटकार यायला हवेत. ते षटकार ठोकण्याची किमया साधणारा पांड्या ऑन स्ट्राईक आहे. डाऊन द ग्राउंड खेळला त्याने, फटका फसला चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक त्याने टिपला झेल, नाही बसता धावसंख्येला मेळ. काय चालला हा खेळ? फलंदाज बाद. थँक्यू. क्रिकेट खेळत असताना जिम्मेदारी आणि जबाबदारी ही बाब फार महत्वाची आहे. पहा ना, क्रिकेट खेळतच असताना नव्हे तर मी तर म्हणतो की ॲज अ ऑफिशियल्स म्हणून काम करणारे आमचे जतीनजी गोंधळे उसटण्याचे एक उत्कृष्ट गुणलेखक आहेत. त्यांनी जिम्मेदारी आणि जबाबदारी घेतली आहे. आज जेवणासाठी फार उशिराने गेले जरूर, परंतु पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये त्यांनी त्यांची जबाबदारी निभावण्यासाठी ते इथे आल्यात. मैदानाच्या आतमध्ये कोणताही बॅटर तसं काही करताना दिसलेला नाही आहे. जयदास मडवीला आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून रन्स आले. पुढचे बॅटर आहेत, तुमच्यावरती असणारी जिम्मेदारी जबाबदारी, तुम्हाला तो खेळ करून दाखवावा लागणार आहे. मोठे स्ट्रोक यायला हवेत, परंतु संघासाठी आपण किती महत्वाचे आहोत ना. आपण मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला संघाच्या या 11 खेळाडूंमध्ये का स्थान देण्यात आलंय ते इथे दाखवून द्यावं लागेल. केवळ 38 बांधल्यात रन याव्या लागतील. स्वप्नील साठीचा हा बॉल डाव्या यशीवरती राहिला, परंतु एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. अशा रीतीच्या धावा अंगलट येऊ शकतील. पंचांनी सांगितलंय व्हाईट बॉल, DRS कॉल करण्यात आला फिल्डिंग टीमने. अंपायर्स कॉल आहे का? यस, अंपायरने कॉल दिलाय. हा DRS कॉल आहे, अर्थात रनआउट साठीचा आपण पाहत आहोत. पाहिलं जाईल शहानिशा होईल या चेंडूची देखील. तिसऱ्या पंचांकडे आपण बळतो आहोत. तर सन्माननीय नरेश महादे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. श्रद्धांजली चषक स्पर्धेत आपलं स्वागत आहे. मी विजयजी पवार किंवा शैलेजी मात्रे यांना विनंती करेन, या निर्णय दिला जाईल, कारण पंच जेवणासाठी रजेवरती आहेत. जेवणाच्या अगदी त्याच वेळेला हा निर्णय देखील तितकासा महत्वाचा आहे. क्रुशल मुमेंटला हा डिसिजन पेंडिंग आपण पाहत आहोत, कारण धावा गोळा करण्याच्या उद्गार्यामध्ये कुठेतरी फलंदाज वेगाने धावत असताना पाहायला मिळाले. पांड्या बाद झाल्यानंतर स्वप्नील पाटील आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये नयन पाटीलला आपण पाहतोय. रन्स आलेला नाही आहेत. गोलंदाजीचा वरचा दर्जा जो मात्र आपण म्हणतो ना, जो क्लास इथे पाहायला मिळाला. अर्थात नॉट आउट आहे. रन्स इथे कंप्लीट करण्यात आलेली पाहायला मिळाली. वाईट +1 अशा धावा मिळतील त्या दोन. संघाची धावसंख्या 40. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या अशीच्या बाहेर खोलात टाकला, कबसला केले. क्षेत्ररक्षक आहे. या एकेरीच्या मदतीने 42 धावा धापलकावरती आहेत. चुकीची दुरुस्ती करेल. 42 धावा धापलकावरती पाहायला मिळतात. 42 ऑन दी बोर्ड. रन्स आल्या जरूर, परंतु
तितकेसे मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले नाहीत. पहिल्या सामन्याच्या तुलनेमध्ये कोणत्याही सामन्यामध्ये मोठी धावसंख्या पाहायला मिळालेली नाही आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 66, दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या मॅचमध्ये 56, तिसऱ्या सामन्यामध्ये जिथे 53 पाहायला मिळाले. खोलात टाकलेला बॉल ऑन साईडला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फेकी स्क्वेअर झाली आहे, त्याचा फायदा घेतलाय. चौथीचा प्रयत्न करण्यात येतोय की काय, आणि अर्थात ही धाव घेत असताना फलंदाज होईल इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. चला लगेच सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. संगीत आपण ऐकलं सँडी डीजे साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून आमचे ऑपरेटर बंटी पाटील बेलवली, सबसे कातील गौतमी पाटील, आणि ही फरमाईश होती आमच्या ऑर्गनायझर उद्योजक रमेश शेठ माते साहेबांची फरमाईश होती, संतोष शेठ माते साहेबांची फरमाईश होती खऱ्या अर्थाने, आणि ती फरमाईश मात्र आमचे डीजे ऑपरेटर बंटी पाटील बेलवली यांच्या माध्यमातून तिची पूर्तता करण्यात आलेली आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स जयेश भोसले सर. 44 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. 2 धावून पूर्ण केल्या. तिसरी धाव घेताना रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता बॅटर उजव्या सीच्या बाहेर. या षटकामध्ये रन्स देखील येत असताना पाहायला मिळत आहेत. कारण आपण पाहिलं ना तर एक सन्मानजनक धावसंख्येकडे दाखल होत असताना संघाने मध्यंतरीच्या कालावधीमध्ये अडचणींना सामोरे गेला होता. यावेळेचा बॉल क्लासिकल अंदाजामध्ये, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार नयन पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा षटकार इथे पाहायला मिळतोय, जिथे संघाची धावसंख्या 51 धावा, अर्धशतक कंप्लीट केलाय. एका क्षणाला वाटत होतं धावसंख्या कंप्लीट होते की नाही, 50 बनतील की नाही, परंतु 51 बनल्यात. शेवटचा बॉल पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एकच मारला परंतु सॉलिड मारला. दर्जेदार स्ट्रोक नयन पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुढचा बॉल खोलामध्ये टाकला. पंचाकडे अपील करण्यात येते. एक सिंगल इथे कंप्लीट करण्यात येते. दुहेरीसाठी पलटले जरूर, परंतु सेकंड रन प्राप्त होणार नाही. लेग बायच्या स्वरूपामधून धाव आली होती. एक संघाची धावसंख्या 52, 53चा टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलाय. या पूर्वार्धाचा खेळ संपला. 53चं टार्गेट या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. पूर्वार्धामध्ये जिथे आपण पाहिलं तर 52 बनल्यात. या 53चा पाठलाग कशा रीतीने करण्यात येणार, काय घडणार, काय बिघडणार, आवाजामध्ये करूयात बदल. आदरणीय योगेशजी मडवी सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. थँक्स जयेश भोसले सर. नरेश महादे यांचा येतोची सन्मानित केला जाईल. या नरेश दादा या आपल्या येतोची सन्मान केला जाईल. आणि तत्पूर्वी नाणेफेकीसाठी स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर विपक्षे चैतन्येश्वर खुटारी दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल. नाव आय वुड लाईक टू रिक्वेस्ट, आय एम रिक्वेस्टिंग कीपर ऑफ द बोथ द टीम्स चैतन्येश्वर खुटारी अँड स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर. बोथ क्रिकेट टीम कैप्टन प्लीज कम ऑन द टेस्ट फॉर द टॉस. टॉस के लिए आप संपर्क करें. तत्पूर्वी ते मान्यवरांचा येतोची सन्मानित केला जाईल. नरेश महादे यांचा सन्मानित केला जाईल. आमचे रमेश शेठ म्हात्रे आहेत उद्योजक, त्यांच्या समेत प्रकाश शेठ म्हात्रे माजी सरपंच आणि एकनाथदादा म्हात्रे या त्रिवेणी संगमच्या शुभ हस्ते इथे नरेश महादे साहेबांचा बसर अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. आणि यानंतर लगेच नाणेफेक केली जाईल. बघा दोन्ही क्रिकेट संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. या धानसर क्रिकेट संघ स्कायरा 11 आकाश शेठ पाटील शिरडॉन ठाणे जिल्ह्यातील अतिशय नामांकित पॅकर्स आहेत, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ. एका बाजूला पाहतो आमचे जयेश म्हात्रे यांचा संघ आहे. नरेशदादा महादे यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. सामना हॅज ए मॅच. बघा 5 ओव्हर्स 5 षटकांचा सामना.
नाणेफेकीचा कौल इथे चेतनेश्वर खोटारी क्रिकेट संघ दोन्ही क्रिकेट संघाला साखली फेरीसाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील. संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. विशाल निर्णय का असणार आहे? फलंदाजी करू आम्ही. फलंदाजी करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे. नेमका महत्त्वपूर्ण लढत आहे. ही लढत तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून किती मोस्ट इम्पॉर्टंट आहे? लढत तर खूप मोठी आहे, कारण की जिंकणं महत्त्वाचं आहे आम्हाला. यापूर्वी धानसरे विपक्ष खुटारी अशी प्रकाश जोतातील स्पर्धेमध्ये कधी आमने सामने लढत झाली होती? हा, होतात ना आमच्या मॅचेस. त्यामध्ये कोण तरबेज राहिला? दोन्ही सेम आहेत. थँक्यू सो मच. दोन्ही क्रिकेट संघाने नाणेफेक गमावलेली आहे. लढत अतिशय चुरशीची लढत होईल. संघनायकांनी फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र खुटारी क्रिकेट संघाने स्वीकारलेला आहे. तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. 5 षटकामध्ये कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये तुमच्या प्लेईंग 11 अर्थात 11 मध्ये काय फेरबदल असेल? नाही नाही, बदल काय नसेल, जे सेम ॲज इट इज टीम असेल. दोन्ही संघांनी यापूर्वी एक लढत जिंकलेली आहे. या सामन्याकडे कशा दृष्टिकोनातून तुम्ही पाहता? जास्तीत जास्त यांना रन्स कमी करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तर इथे नाणेफेकीचा कौल लागला. चेतन खुटारी क्रिकेट संघाच्या बाजूने प्रथम दर्शनीय फलंदाजी करणं पसंत केलेलं आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर क्रिकेट संघाला इथे आमंत्रित केलेलं आहे. खास करून दोन्ही आमचे जे कॅमेरामॅन आहेत बघा, टेनिस जी लाईव्ह प्रसारण आपण इथे पाहतो, त्यांचं कौतुक करावं लागेल. संपूर्ण स्पर्धा ते फोकस करतात. एका बाजूला आमचे समालोचक आहेत, जयेश भोसले सर आहेत, योगेश मडबी जोडलेले आहेत. त्यानंतर आमचे बंटी आहेत, डीजे ऑपरेटर सँडी डीजे आणि जतीन गोंधली अतिशय सक्षमरित्या गुणलेखकाची भूमिका खऱ्या अर्थाने हाताळतात. तर यानंतर आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून नेट सभा खऱ्या अर्थाने नेटवर्क सभा ज्यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत करण्यात आलेले आहे, राकेश पाटील तुमचं आणि तुमच्या सहकार्यांचंही मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. चला सामन्याकडे बोलूया. प्रथमतः फलंदाजी करण्याची संधी यांनी हनुमान सिद्धी करवले क्रिकेट संघाला मडबी. दोन्ही क्रिकेट संघ अतिशय निश्चित स्वरूपात गुणवत्तेने खऱ्या अर्थाने हे संघ सातत्याने अग्रेसर आहेत. त्यामुळे या लढतीमध्ये प्रेक्षकांना खूप मजा येईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच जयजी भोसले सर. नमस्कार क्रीडा रसिक, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात tenniscricket.in माध्यमातून घरी बसून अनेक सर हे प्रेक्षक वर्ग आमचे मॅचचा आनंद घेतात. त्याही माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत. गजर क्रिकेटचा सुवा आनंदाचा याचा डोळा आपण पाहतोय. श्रद्धांजली चषकाचा शानदार सोहळा. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो DCC मोरबे संघासमोर टार्गेट उभं केले 53 धावेचं. आपण पाहिलं पहिल्या मॅचमध्ये 66 धाबा आणि 67 टार्गेट दिलं होतं. ते धाबा दानसर संघाने डिफेन्स केल्या. त्यानंतर चैतन्य गुडारी संघाने 56 धाबा चेस केल्या. त्यानंतर KPC इनामपुरी संघाविरुद्ध खेळताना इनामपुरी संघाने 53 धाबा डिफेन्स केल्या. बॉल चांगलाय, पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला धमाका, पहिला चौकार. बाय बाय बाय. चौकार आलाय. चौकार आला आपण पाहतो. पहिला चौकार ठोकलाय सलामीवीर ॲज द ओपनर बॅट्समन आदेश पांडवच्या बॅटमधून चौकार आलाय. रनसंख्या आपण पाहिली 4-32. सिद्धी संघाच्या गोलंदाजाला आक्रमक गोलंदाजी करावी लागेल. यावेळी बॅटच्या रडारमध्ये पहिला चौकार. यावेळी धमाका, मिड विकेट सीमारेषा बाहेर येतोय. आदेश पांडवच्या बॅटमधून षटकार. चमचमती तलवार. येऊ नको होईल तुझा रे घात. वा. स्टँड अँड डिलेबर, स्टँड अँड डिस्पॅच. सरळ बॉलला फेकून दिला मिड विकेट सीमारेषाच्या बाहेर. भरपूर लांब पल्ल्याचा षटकार. षटकाराबरोबर टीम टोटल आपण सध्या पाहिली तर 10 या धावसंख्येवरती 53 धाबेचं टार्गेट. सिद्धी संघाला रणनीती आखावी लागेल, डावपेच आखावं लागेल. सध्या तरी मॅचला आनंद घेत आहेत 7 स्टार ग्रुप यांच्या वतीने संघाला शुभेच्छा आल्या. हेमंत पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. हेमंत एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हेमंत दादा, आपलं देखील स्वागत आहे. या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत.
एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 14 होती. आज या स्पर्धेतली तिसरी रात्र महागुरु असं म्हटलं, सॉरी 10 धावा झाल्यात पहिल्या 3 चेंडूमध्ये. 10 धावा आल्या. बॉल चांगला आहे, यावेळेस मात्र कमबॅक झालाय. स्वप्नील पाटीलला लेंथ लाईननं गोलंदाजी करावी लागेल, कारण सुरुवातीला आदेश पांडवच्या बॅटमधनं 2 मोठे स्ट्रोक पाहिले, एक चौकार आला, एक षटकार आला, परंतु आता धावांमध्ये रोख लाभावी लागेल. 5 षटकांची लढत, 53 धावेचं टार्गेट. प्रतिषटक आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 10.60च्या सरासरीने धावसंख्या बनवायची. सुरुवातीला 4 चेंडूमध्ये 10 रन्स आल्यात. मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर आज बरेच सारे प्रेक्षक वर्ग व्यासपीठावरती तुम्ही पाहतात. आमची एवन जोडी या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे आणि उद्योजक सन्माननीय रमेश शेठ म्हात्रे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा. आज तिसऱ्या रात्रीमध्ये एकूण 7 रात्र चालणारी क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा सप्ताह आज पिसारबे ग्राउंडवरती. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे संपूर्ण टीमनं केलेली मेहनत सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण त्यांच्या मेहनतीनं, त्यांच्या जिद्दीनं ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा, रायगडाच्या मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा. बॉल चांगला कोलाट टाकलाय, परंतु विकेटच्या मागे रन्स घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नकार दिलाय आणि आता कमबॅक झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स केवळ आल्या 10. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय समाप्त झालाय. एक चौकार, एक षटकार आणि फक्त 10 धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता समीकरण 24 चेंडू आणि 43 धावेची आवश्यकता. क्या बात है. चला इथे बघा डीजे मास्टर एकच नाद बैलगाडा शर्यत या संगीतसाठी स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर उद्योजक रमेश शेठ मातेसाहेब पिसारबे यांच्या वतीने सँडी डीजे साऊंड सिटी मोलवली आमचे ऑपरेटर आहेत बंटी पाटील बेलवली यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज झालेलं आहे बक्षीस. आणि त्याचबरोबर या व्यासपीठावर 7 दिवस ज्यांची खऱ्या अर्थाने व्यवस्थापिकीय जी सेवा आम्हाला उपलब्ध होणार आहे ते आमच्या मधुकर केनी या अतिशय चांगल्या प्रकारे ती सेवा करतात. त्यांच्यासाठी सुद्धा रमेश शेठ माते साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज जमा झालेलं आहे. आणि मोरबे क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी षटकार हॅट्रिकसाठी सौरव नावडेकर यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि लागोपाठ 3 सावकारांसाठी 1500 रुपयाचा कॅश प्राईज. ओ टू कमेंट्री बॉक्स योगेश मडबी. क्या बात आहे. काय सुंदर संगीत होतं. प्रेक्षकांनी देखील ठुमके लावले संगीतावरती, कारण नाद एकच बैलगाडा शर्यत. नाद आहे आमचा, केल्याशिवाय राहणार नाही आणि नाद आहे आमचा, मेल्याशिवाय जाणारही नाही. नाद फक्त एकच, बैलगाडा शर्यत. धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स आल्यात. आता सामन्यामध्ये उर्वरित समीकरण 24 बॉलमध्ये 43ची आवश्यकता. बॉल चांगला आहे, पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय अलोंग द कार्पेट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चांगली फिल्डिंग झाली. 2 धाबा वेगानं कंप्लीट केल्या. धाबा रोखायची असतील तर तुम्हाला स्टँडर्ड क्वालिटीचं क्षेत्ररक्षण द्यावं लागेल, कारण समोर संघ देखील तेवढा बलाढ्य संघ आहे, ताकदवर संघ आहे. DCC मोरबे म्हटलं की त्यांची फलंदाजी, त्यांची ताकद आहे. आणि सुरुवातीला आपण आदेश पांडवच्या बॅटमधून पाहिला 1 चौकार आणि 1 षटकार, परंतु स्वप्नील पाटीलचं कौतुक केलं पाहिजे, त्यानं मॅचमध्ये कमबॅक केला. आणि या बॉलवरती आता सेकंड ओव्हर गोलंदाज सुयोग मडबीचा वापर केलाय. तर याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय नितेश दादा पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. तरी ते मान्यवरांचं आगमन होत आहे. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष अथर्व एंटरप्राइजेस नितेश शेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समीपेत बालराम पाटील घोट, विश्वनाथ शेठ पाटील घोट यांचं आगमन झालेलं आहे. यावेळेस मात्र सामन्यामध्ये कमबॅक करावं लागेल, कारण एक एक डॉट बॉल सिद्धी करवली संघाला सामन्यामध्ये मजबूत स्थिती निर्माण करून देऊ शकतोय. मागच्या मॅच मध्ये 53 धाबा डिफेन्स केल्यात. या मॅच मध्ये आता 52 धाबा डिफेन्स करायचे जॉनमान सिद्धी करवली संघाला.
दोन्ही ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध खेळतात. चांगला बॉल समोर खेळतात ऑन साईडला, मिड ऑनला बीट करून बॉल लॉंग ऑन रिझन मध्ये तिथे थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. दाबांमध्ये रोख लावायची असेल तर मी अगोदरच सांगितलं की तुम्हाला स्टँडर्ड फिल्डिंग करावी लागेल. धावसंख्या 2 ने पुढे, धावसंख्या स्कोरबोर्डवरती धाबा 15 धाबा लागलेत. टार्गेट आपण पाहिलं तर 53 धाबेचं होतं, आता इथनं 38 धाबेची गरज आहे. येणारे 20 चेंडू शिल्लक आहेत. 20 चेंडू 38 धाबा. क्रिकेटचा खेळ मैदानावरती प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या सौपेर पाहायला मिळते. त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. व्यासपीठावरती असलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. क्लिंग बोल्ड, महत्वाची विकेट. संकेत बाद झालाय, मैदानावरती धक्का लागलाय. पहिला संकेत बघत बॅक टू द डगआउट. थँक्स बंटी. इथे आपण पाहतो हे मैदान श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध होण्याकरता निश्चित स्वरूपात ज्यांच्या माध्यमातून यंत्रणा सेवा अर्थात डंपर सेवा ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली ते पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आहे अथर्व एंटरप्राइजेस नितेश शेठ पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांच्या समीपेत रविदादा पाटील तलोजा मजकूर, विश्वनाथ शेठ पाटील घोट आणि बालाराम पाटील घोट यांचंही ते आगमन झालेलं आहे. आपणा सर्वांचं श्रद्धांजली चषक 2025 पर्व दुसरं या स्पर्धेत सरसे स्वागत आहे. एक विकेट प्राप्त केली या ओव्हरमध्ये. सामन्यामध्ये कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, हनुमान फडके. बॉल चांगला आहे, समोर खेळतात, फिल्डर थोडे दूर आहेत, वेगाने आलेत बॉल पर्यंत. एक सिंग मिळाले. स्टँडर्ड फिल्डिंग. पांड्या मडबी त्या ठिकाणी होते, बॉलला अडवला, फक्त एकच धाव दिली. ओव्हरमध्ये आपण पाहतोय खरं तर या ओव्हरमध्ये फक्त 6 धाबा सुयोग मडबीनं खर्च केल्या तर एक महत्वाची विकेट त्याने टिपली. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव पडकावती, एक गडी बाद, फक्त 16 धाबा लागल्यात. जिंकण्यासाठी आता गरज आहे मैदानावरती. अद्याप आपण पाहिलं तर 37 धाब्याची गरज आहे. 37 धाब्यांची अद्याप गरज आहे. बॉल राहिलेत 18. बरेच सारे मान्यवर आपण पाहतोय व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर या स्पर्धेचे लाडके आयोजक आमची एबन जोडी, माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे आणि उद्योजक सन्माननीय रमेश शेठ म्हात्रे मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच श्रद्धांजली चषक 2025 शानदार पर्व. तर महागुरु या स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगडात नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये होती आणि बऱ्याच साऱ्या संघाने आम्हाला कॉल केला की आम्हाला पण एंट्री पाहिजे. तर योगेश अतिशय चांगल्या प्रकारे आपण प्रतिक्रिया दिली, आपल्या मताशी सहमत आहे खऱ्या अर्थाने. कारण ही स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सातत्याने सुरू आहे. सन्माननीय चिनू पाटील रोंजण एक आदर्श क्रिकेटर, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. तुमचे मित्र विजय पवार तुम्हाला इन्व्हाइट करतात व्यासपीठावर, यावं, आपलं स्वागत आहे. ओ टू योगेश मडबी. नक्कीच. खरं तर विजय पवार, शैलेश, त्यानंतर नकुल दादा पाटील सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली. राकेश असेल, लक्ष्मण असेल, सगळ्यांची नावं घेणं कठीण आहे, परंतु महागुरु या सगळ्यांच्या मेहनतीनं आणि त्यातल्या त्यात म्हणजे खास विजय पवार दिवसभर असतो, रात्रभर महागुरु या ठिकाणी खेळपट्टीवरती थांबतो, ग्राउंडवरती थांबतो. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी त्याचं देखील भरपूर मोठं योगदान आहे. बॉल चांगला आहे, पहिलाच बॉलवरती बीट केलाय. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या स्पेलमध्ये स्वप्नील पाटीलचं षटक आपण पाहिलं, केवळ 10 धाबा दिला. त्यानंतर पुन्हा सेकंड स्पेल त्याच्या हातामध्ये आलाय. याच्या अगोदरचा स्पेल गोलंदाजी आपण पाहिली, सुयोगनं फक्त 6 धाबा दिल्या सुद्धा कॅप्टन स्वप्नीलवरती विश्वास दाखवला आणि स्वप्नीलला या ठिकाणी ओव्हर दिली दुसरी. सेकंड स्पेल स्वागत केलंय. पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर बॉल डीप मिड विकेट सीमारेखा बाहेर षटकार. रायगडच्या मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा महागुरु आपण पाहतोय. पिसारबी ग्राउंड खरं तर
पिसारबे ग्राउंड हे पहिल्यापासून पूर्वीपासूनच मोठ्या स्पर्धेसाठी ओळखलं जाते. महागुरु इथनं 10 वर्षापूर्वी जरी आपण पाहिलं तरी 10 वर्षापूर्वी सुद्धा पिसारबे ग्राउंडवरती सगळ्यात मोठ्या स्पर्धा व्हायच्या. आजही तेवढीच मोठी स्पर्धा रायगड मधली मानाची सन्मानाची नंबर 1 क्रीडा स्पर्धा श्रद्धांजली चषक आपण पाहतोय. एकूण आपण पाहिलं तर षटकार आला. षटकाराबरोबर टीमची टोटल सध्या धाबा पडकावरती 22 लागली आहे. 53 धाबेचं टार्गेट असताना आता 31 ची गरज राहिली आहे. दोन तुल्यबल संघ एकमेकाविरुद्ध खेळतात. दोन्ही संघ सहजासहजी मैदानाच्या आतमध्ये हार मानायला तयार नाहीयेत. एक स्वप्नीलचा बार तर दुसरा डीसीसी मोरबे संघाचा बार. मैदानावरती पहिला चेंडू आपण पाहिला, स्वप्नीलला डॉट फेकला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर डॉट आला. स्वप्नीलला कमबॅक करावं लागेल कारण सामना जिंकण्यासाठी आता इथनं चांगले चढक फेकावं लागेल. लीडिंग एज टेकन कॅच विकेट महत्वाची मैदानावरती. हनुमान बॅक टू द डगआउट. फार महत्वाची विकेट होती कारण या ओव्हरमध्ये विकेट येणं फार गरजेचं होतं सिद्धी करवले संघाला. एकीकडे डीसीसी मोरबे संघाला देखील धावांची गरज आहे. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स आल्या परंतु दुसरं ओव्हर फक्त 6 धावा सुयोग मडवीनं दिल्या. त्यानंतर स्वप्नील पाटीलचं षटक बघा. 4 चेंडू 1 षटकार आला, 1 विकेट आलाय. आदेश कदा आपण पाहिलं मैदानावरती बाद होणारे खेळाडू आदेश पांडव बाद झाला, हनुमान फडके बाद झाला. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कैलाश पाटील आलाय. चांगला बॉल मिड विकेटला खेळून काढलाय अलोंग द कार्पेट. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलून फेक करणार तोपर्यंत एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं टीम टोटल 23 धावसंख्येवरती. 13 चेंडू शिल्लक राहिले. 13 चेंडू मध्ये 30 धावेची गरज आहे. दोन तुल्यबल संघ एकमेकाविरुद्ध खेळत असताना एक महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. पहिला राऊंडचा अंतिम सामना. यानंतर तुम्हाला स्कायरा 11 जय गणेश्वर दानसर विरुद्ध सामना पाहायला मिळेल चैतन्येश्वर क्रिकेट क्लब कुटारी यांच्यामध्ये. यातनं जो संघ जिंकेल तो केपीसी इनामपुरी संघाविरुद्ध खेळेल. सेकंड राऊंडची सेकंड लढत. राहिले 13 चेंडू 30 धावेची गरज. गोलंदाज तयार स्वप्नील पाटील. बॉल चांगला आहे, पडल्यानंतर कट झालाय. लेग ब्रेकच्या माध्यमातून चेंडू फेकला आणि फलंदाज बीट झाले. डॉट बॉलची समाप्ती. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा फडकावरती 2 गडी बाद 23. राहिलेले समीकरण आता 12 चेंडू आणि 30 धावेची गरज. बारा चेंडू आणि आता गरज आहे 30 धावेची. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 धावा बनतात तर क्रिकेटमध्ये 12 चेंडू मध्ये डीसीसी मोरबे संघ 30 धावाही बनवू शकतील. परंतु दुसरीकडे जयनुमान सिद्धी करवले संघाच्या गोलंदाजांची दाद दिली पाहिजे. कारण सुंदर गोलंदाजी. स्वप्नीलनं 2 स्पेल फेकले. पहिल्या स्पेलमध्ये 10 धावा, दुसऱ्या स्पेलमध्ये त्यानं 7 धावा दिल्या. 2 स्पेलमध्ये 17 धावा तर 1 गडी बाद केला. परंतु येणारं टर्निंग पॉईंट षटक आता कोण फेकेल? गोलंदाज नयन पाटील आलाय टर्निंग पॉईंटचं षटक फेकण्यासाठी. कारण याच ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जर चांगली बॅटिंग झाली तर मोरबे संघ मजबूत स्थिती प्राप्त करेल. जर चांगली गोलंदाजी झाली तर सिद्धी करवले संघ या मॅच मध्ये मजबूत स्थिती प्राप्त करेल. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. दमदार लढत. पहिला चेंडू मोठा फटक्याचा प्रयत्न. बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये एका ऍक्शन मध्ये बॉल उचललाय. फक्त एक सिंगल येणार. सिंगलनं सिद्धी करवले संघाला फारसा मोठा फरक पडणार नाहीये. परंतु येणारे 11 बॉल आता 29 धावेची गरज. वाटा सापडत जातील, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारित जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तो क्षण जपत जा. विश्वात तोडून अनेक जातील, तुम्ही फक्त स्वतःला सावरत जा.
बॉल चांगला आहे, यावेळीचा फटका देखील चांगला आहे, पडल्यानंतर बाउन्स झालाय सरळ फिल्डरच्या डोक्यावरनं, बॉल सीमारेखा बाहेर, चौकार. सामना चांगला होणार एवढ्या सहजासहजी मोरबे संघही हार मानणार नाहीये आणि सिद्धी करवले संघही, त्यामुळे सामना प्रेक्षकांना शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत पाहायला मिळेल. आता सामन्याचं चित्र बदललंय कारण 10 चेंडूमध्ये 25 धावेची गरज आहे. खोलात टाकलेला चेंडू, यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, फिल्डर दूर आहेत, एक धाव मिळाली, डबलचा प्रयत्न, थ्रो चुकीचा आहे, वाईट थ्रो. जर थ्रो ऑन द स्टंप केला असता तर कदाचित धावा वाचू शकले असते आणि फार वेगानं फिल्डर आले, बॉल उचलून फेक केली, त्यानंतर मात्र इकडे 2 धावा कंप्लीट केल्या. प्रेशर टाकलं खरं तर फिल्डर वरती आणि 2 धावा कंप्लीट केल्या. आता समीकरण बदललंय, येणारे 9 चेंडू आणि आता फक्त 23 धावेची गरज आहे. 9 चेंडू 23 धावा. मोरबे संघ एखादा चौकार किंवा षटकार मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक मिळेल, परंतु सिद्धी करवले संघाला देखील अपेक्षा असेल एकाच विकेटची. 9 चेंडू आणि 23 धावेची गरज. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय, ऑफ साईडला फिल्डर आहे, लॉंग ऑफ प्रिझन मध्ये एका ऍक्शन मध्ये बॉल उचलला, फेक केलाय, पुन्हा चुकीच्या दिशेला थ्रो. आता थ्रो जर नॉस्ट्रिक एंड कडे केला असता तर कदाचित तिथे धावबाद होण्याची संधी होती, परंतु 2 धावा पुन्हा मिळाल्या. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय, कधी चौकार, कधी षटकार, कधी सिंगल तर कधी डबल, आणि सामना पुढे चाललाय. यूही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है, पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार तिनका उठाना होता है. सिंगल डबल चौकार षटकार सामन्यामध्ये भरपूर काही शिकून जातील आणि सध्या तरी धावपळकावरती 32 लागल्यात, 21 धावा, येणारे 8 बॉल. या ओव्हर मधले 2 बॉल फार महत्वाचे आहेत. नयन पाटील लीडिंग एज, काम तमाम, खेळाडू बाद. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललंय. 7 बॉल 21 ची गरज. सात चेंडू आणि आता गरज आहे 21 धावेची. थोडीशी स्मशान शांतता मैदानाच्या सौपेर. प्रेक्षक वर्ग मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक वर्ग सिद्धी करवले टीमच्या बाजूने आलेत, काही प्रेक्षक वर्ग डीसीसी मोरबे संघाच्या बाजूने आलेत, काही इनामपुरीचे प्रेक्षक आहेत तर काही दानसचे प्रेक्षक आहेत. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आणि काही आमच्या पिसारबे गावचे बरेच सारे प्रेक्षक आहेत. या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा श्रद्धांजली चषकाच्या वतीनं सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे आणि रमेश शेठ म्हात्रे यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुंदर स्पर्धा. 7 बॉल आता राहिले तिथे 21 धावा. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना. एकीकडे सिद्धी करवले, दुसरीकडे मोरबे. बॉल चांगला आहे, बॅक टू द बॉलर, कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. अंतिम षटक आता गरज आहे. 21 धावा, 6 चेंडू 21 धावा मोरबे संघाला जिंकण्यासाठी. तर थँक्स डीजे मास्टर. इथे आपण पाहतो एका बाजूला संघ फलंदाजी करत असताना डांगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जानमान सिद्धी करवले. दोन्ही गावातील समर्थक मात्र मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मोरबे गावातील सर्व ग्रामस्थ, क्रिकेट प्रेमी समर्थक आणि त्याचबरोबर सिद्धी करवले गावातील ग्रामस्थ आणि त्यांचे क्रिकेट समर्थक या सर्वांचं आम्ही जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने श्रद्धांजली चषक 2025 या पर्वात आपण सर्वांचं स्वागत आणि आभारी व्यक्त करतो. हो टू योगेश मणबी.
6 चेंडू आणि आता 21 ची गरज आहे. मोरबे संघाला गेअर चेंज करावा लागेल कारण आता संकट आलंय मैदानावरती कारण शेवटचं अंतिम षटक आणि 21 धावा. गोलंदाज तयार. संदीप पाडीचा पहिला बॉल हवेत आणि भरपूर चांगला प्रयत्न होतो. यष्टीरक्षक पाठीमागे धावत होते. रन्स दुसरी घेण्याचा प्रयत्न केला आणि ते बाद धावचीत होतोय. 5 बॉल आता गरज आहे 20 धावेची. जिंकण्यासाठी आता राहिलेत 5 चेंडू आणि 20 धावा. शैलेशला दाखवलं जाते स्क्रीनवरती करत अफार मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. गेली दिवस रात्र एकत्र करून ही स्पर्धा घडवण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी आमच्या आयोजकांची भरपूर मेहनत राहिली. त्यांचं कौतुक करूया. 5 चेंडू 20 ची गरज आहे. सगळ्यांचं लक्ष मैदानावरती. मोरबी टीम आता संकटात सापडली कारण येणारे 5 बॉल आणि 20 धावेची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉलला चौकाराची आवश्यकता आहे. मुश्किले सदा रहती नाही, तू जरा कोशिश तो कर. मैदानावरती प्रयत्न करावे लागतील. बॉल चांगला हवेत परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलेत. वेल डन आणि सुंदर कॅच टिपली आहे नयन पाटीलनं. अजून एक धक्का लागलाय मोरबे संघाला. मात्र आता समीकरण फक्त 4 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता. बिलकुल कारण येणारे 4 बॉल 20 ची आवश्यकता आहे. सर्वांचं लक्ष मैदानावरती होतं परंतु डीसीसी मोरबे संघ आता एकही खेळाडू तग धरून मैदानाच्या आतमध्ये खेळत नाहीये. चांगल्या खेळीची अपेक्षा होती परंतु एकालाही चांगलं खेळ करता आलं नाहीये. त्यामुळे येणारे 4 बॉल आता 20 ची गरज तरी आहे. ते डांगणेश्वर मोरबी क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर उद्योजक रमेश शेठ म्हात्रे पिसारवे यांच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. षटकार महत्वाचा आहे कारण महागुरु येणारी 4 बॉल आता 20 ची आवश्यकता आहे. दबाव वाढलाय. प्रयत्न करतायत मैदानाच्या आतमध्ये परंतु बॅटची एज. खेळ समाप्त झालाय बॅट्समनचा कारण आता सामना ही जनमान सिद्धी करवले संघाच्या बाजूनं पूर्णपणे मजबूत झालाय कारण 3 बॉल 20 धावा. 3 बॉल 3 षटकार मारून येता डीसीसी मोरबे संघाला सामना जिंकणं कठीण होणार. तीन चेंडू आणि आता 20 धावेची गरज आहे. खरं तर पहिला बॉलवरती रनआउटची विकेट त्यानंतर 2 विकेट मिळाल्या. येणारा बॉल विकेट हॅट्रिक असू शकतोय. बॉल तर चांगला होता आणि LBW विकेटची हॅट्रिक मैदानावरती सिद्धी करवले संघाचा संदीप पाटीलच्या नावावरती 4थी विकेट हॅट्रिक नोंदवली आहे 3ऱ्या रात्रीमध्ये संदीप पाटील मैदानावर. सामना एकतर्फा झाला. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. प्रेक्षक हो सामना एकतर्फा जर्मन सिद्धी करवले संघाच्या बाजूनं
दमदार प्रदर्शन केला सर्व खेळाडूने. खरं तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना 29 धावेची महत्वपूर्ण इनिंग जय मडवीने साकारली. त्यानंतर गोलंदाजी करताना खरं तर स्वप्नील पाटीलनं 2 स्पेल फेकले. सुयोग मडवीचा स्पेल चांगला राहिला. त्यानंतर आपण पाहिलं नयन पाटीलनं चांगलं षटक हाताळल्यानं अंतिम षटक फेकताना विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली संदीप पाटीलनं आणि सामना जय हनुमान सिद्धी करवले संघाच्या बाजूनं एकतर्फा. यानंतर बघा स्कायरा 11 जय गणेश्वर दानसर संघ त्याला फाईट करेल चैतन्येश्वर क्रिकेट क्लब कुटारी यांच्यामध्ये होईल सेकंड राऊंडची पहिली लढत. त्यानंतर सेकंड राऊंडची सेकंड लढत केपीसी इनामपुरी विरुद्ध जय हनुमान सिद्धी करवले. फक्त एक बॉल शिल्लक राहिले. औपचारिकता डीसीसी मोरबे संघ आपण पाहतोय या स्पर्धेतनं बाहेर होणार. 53 धाबेचा लक्ष होतं. धाबा डिफेन्स केला आणि सामना जिंकलाय जय हनुमान सिद्धी करवले संघ. अभिनंदन. हार्ड लक डीसीसी मोरबे. दोन्ही संघाचं आम्ही कौतुक करू. खरं तर या स्पर्धेमध्ये चांगली लढत झाली. महागुरु खरं तर सिद्धी करवले संघाने सामना जिंकला परंतु मोरबे संघ हार्ड लक.